ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने सुमन काकूच्या मदतीने अर्जुन सायलीसमोर नागोबाचा खरा चेहरा येणार, त्याबरोबर आता प्रियाचं सुद्धा गुपित सायलीसमोर फुटणार. आता नेमकं काय घडतंय, कसं घडतंय, हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथं पाहतोय की नागराज काकाला रात्रीचं महिपतकडे थांबायला जायचं असतं, पण जर सुमन काकू घरामध्ये जागी असेल तर त्याला जाता येणार नाही, ही गोष्ट त्याला अगदी व्यवस्थित माहीत असते. त्यामुळे आता तो ठरवतो की सुमन काकूला झोपवायचं आणि मग जायचं. मग त्यासाठी त्याने सुमन काकू करता एक दूध बनवलेलं असतं, ज्या दुधात त्याने बेशुद्धीचं औषध मिसळलेलं असतं. मग आता सुमन काकू घरी आल्याबरोबर नागराज लगेचच सुमन काकूकडे येतो आणि तो आता सुमन काकूला म्हणत असतो, सुमन काय गं, कुठे गेली होतीस? थांब थांब थांब, मी ओळखतो. तू एवढा वेळ बाहेर गेली होतीस म्हणजे नक्कीच तू देवळात गेली असशील, बरोबर ना? हे बघ, मी ना मस्त तुझ्यासाठी दूध बनवलं आहे, दूध घे. आणि काय गं, यावेळी तू कधी मंदिरात जात नाहीस तशी सहसा संध्याकाळी, आज कशी गेलीस? त्यावर आता सुमन काकू विचार करते की हे माझ्याशी एवढं गोड बोलत आहेत आणि मला हे दूधसुद्धा एवढं प्यायला देत आहेत, म्हणजे नक्कीच काहीतरी गोड बंगाल आहे. ह्या दुधामध्ये यांनी काहीतरी मिसळलं असणार आहे. पण आता मी जर यांच्याशी तोडून वागले किंवा यांना रागाने काही बोलले तर यांना माझ्यावरती संशय येईल किंवा हे माझ्यावरती चिडतील. त्यामुळे मला काहीही झालं तरी सध्या स्वतःवरती ताबा ठेवावा लागेल आणि ज्याप्रमाणे सायलीने सांगितलं आहे तसं वागावं लागेल. आता सध्या मला ह्यांची भीती वाटते, असं मला ह्यांना दाखवायचंच नाही आहे. मला ह्यांना दाखवायचं आहे की मला भीती वगैरे काहीही वाटत नाही आहे, उलट मी अगदी व्यवस्थित आहे. नाही, हे मला करून दाखवावंच लागेल, करावं लागेल. मग आता सुमन म्हणते, अहो बरं झालं तुम्ही माझ्यासाठी एवढं दूध केलं, ते तसंही मला खूप थकायला झालंच होतं, द्या. त्याबरोबर नागराज म्हणतो, अगं मग सुमन, मला माहीत होतं तू मंदिरात गेलीस म्हटल्यावर तू थकूनच घरी येणार होतीस. असो, हे घे, तू दूध पी जरा, तुला बरं वाटेल. आणि तसंही सुमन, अगं मी तुझ्यावर रागवतो, नाराज होतो म्हणून माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे असं तर होत नाही ना. सुमन, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुला माहिती आहे ना? त्यावर सुमन काकू म्हणते, हो माहिती आहे की, किती प्रेम आहे माहिती आहे ना मला तुमचं माझ्यावर. असो, तुम्ही दूध दिलं आहे तेवढं मी दूध पिते आणि तुम्हाला ताबडतोब जेवायला वाढायला घेते. नाही म्हणजे मी थांबले होते देवळात तिकडे तर तुम्ही जेवला नसाल ना. चला आपण आवरून घेऊया, तुम्ही फ्रेश व्हा, तोवर मी दूध पिते आणि लगेचच जेवणाचं ताट वाढायला घेते. नागराज म्हणतो, अगं पण आधी तू दूध आठवणीने पी, एवढं मी आवडीने तुझ्यासाठी केलं आहे, राहून जायला नको. त्यावर सुमन काकू म्हणते, हो हो, नाही पहिलं दूधच पिन आणि मगच मी जेवण वाढायला घेईन. बरं जा, तुम्ही फ्रेश होताय ना? त्यावर लगेचच नागराज म्हणतो, हो हो, खरंच सुमन, खूप कडकडून भूक लागली आहे बाई, असं झालं एकदाचं कधी ताटावर बसतो. जा जा जा, पटपट दूध पी आणि जेवण वाढ. मग सुमन काकू लगेचच तिकडनं हो हो म्हणते आणि बाहेर जाते. आता नागराज विचार करतो, चला माझ्या बावळट बायकोला दूध तर दिलं, आता मी मोकळा झालो. आता एकदा का ह्या बिंडोक बाईने हे दूध प्यायली की मग सगळं माझ्या मनाप्रमाणे घडेल, मी महिपतकडे जाऊ शकेन. त्याबरोबर आता इकडे सुमन काकू विचार करते की यांनी मला एवढं प्रेमाने दूध दिलं म्हणजे नक्कीच या दुधात काहीतरी आहे. हे दूध मला प्यायला नको, हे मला बेशुद्ध वगैरे तर करायचा प्लॅन नाही करत आहेत ना. नाही, यांचं नेमकं काहीतरी ठरलं आहे, हे मला बघायला हवं. मग सुमन काकू ते दूध आता बेसिनमध्ये ओतून टाकते आणि जेवणाचं ताट वाढायला घेते. इतक्यात त्या ठिकाणी नागोबा येतो आणि नागोबा आता सुमनला म्हणतो, काय सुमन, प्यायलीस ना दूध? त्यावर सुमन काकू होकार देते. मग नागोबा म्हणतो, बरं चल आता जेवण वाढ पटापट, खूप भूक लागली. मग सुमन काकू आता नागोबाला जेवायला वाढते आणि आता सुमन काकूला जांभळा येऊ लागतात असं ती नाटक करत असते. आता नागोबा लगेचच सुमन काकूला म्हणतो, सुमन काय गं, किती जांभळ्या देतेस तू, तुला झोप आली आहे का? त्यावर सुमन म्हणते, नाही हो, इट्स ओके, ठीक आहे मी. त्यावर मग नागोबा म्हणतो, अगं काय इट्स ओके म्हणतेस सुमन, बघ ना केवढ्या जांभळ्या येत आहेत तुला, म्हणजे तुला खरोखर खूप झोप आली. मी काय म्हणतो, तू एक काम कर, तू जा जाऊन खोलीत झोप. त्यावर सुमन म्हणते, अहो असं काय करताय, तुम्हाला जेवण वाढायला कोणीतरी हवं आहे की, तुम्हाला काही हवं आहे नको बघायला हवं ना कोणीतरी. त्यावर नागोबा म्हणतो, अगं इट्स ओके, मी बघून घेईन माझं, आणि तसंही जेवण कुठे एवढं जंगलात ठेवलंस, इथेच तर आहे टेबलावर, मी घेईन. हां, तू जा जाऊन झोप जा. त्याबरोबर सुमन काकू म्हणते, खरंच थँक्यू, मला खूप झोप आली होती. आणि मग आता सुमन काकू तिकडनं खोलीत येते. सुमन काकू आता विचार करते की यांनी एवढी मला झोपायला परवानगी दिली म्हणजे नक्कीच यांचं काहीतरी ठरलं आहे.
यांनी जाणून बुजून मला ते दूध प्यायला दिलं होतं. नाही, आता मला झोपायचं फक्त नाटक केलंच पाहिजे. मग आता सुमन काकू लगेचच डोळे मिटते आणि आता ती झोपायचं नाटक करू लागते. मनातल्या मनात ती म्हणत असते, आज हे कुठे जातात, काय करतात हे सगळं मला समजेल आणि आज मी यांचं सगळं गुपित सायली आणि अर्जुनलासुद्धा सांगून टाकेन. हे यांचं खूप दिवस चाललं आहे, खूप दिवसांपासून हे काहीतरी लपवाछपवी करतात. आता नेमकं ह्यांचं काय सुरू आहे हे खरं जाणून घ्यायची वेळ आली आहे आणि आता ते कळायलाच हवं मलासुद्धा आणि इतर सगळ्यांनासुद्धा. काय चाललं आहे ह्यांचं ते बघायला हवं. जर यांच्यावर फार लक्ष दिलं नाही ना तर हे खूप विचित्र वागायला लागतील आणि काहीही झालं तरी मला यांच्या ह्या चुकीच्या वागण्याला खतपाणी घालायचं नाही आहे. आता नागोबा खोलीत जातो, अलगद बघतो की सुमन झोपली आहे ना. मग त्याच्या लक्षात येतं की हां, सुमन झोपले. आता सुमनने डोळ्यावर हात घेतलेला असतो त्यामुळे नागोबाला स्पष्ट काही कळत नाही. मग आता नागोबा सुमन झोपलेली आहे हा विचार करून प्रियाला फोन करतो आणि आता तो प्रियाला म्हणत असतो, हॅलो, हां प्रिया, हो हो, तू काही काळजी करू नकोस, मी पोहोचतो आहे थोड्या वेळात. हो हो, 15-20 मिनटात पोहोचतो आहे गं बाई. आणि मग तो फोन कट करायला लागतो. आता सुमन काकूचे डोळे हे बंदच असतात. नागोबा अलगद सुमन काकूकडे बघतो आणि म्हणतो, माझ्यावर पहारा द्यायला निघाली होती. अरे पण हिला काय माहिती हा नागोबा काय चीज आहे ते. आजपर्यंत कोणी ह्या नागराजला पकडू शकलेलं नाही आहे. एवढी वर्ष ज्या भावाने आजपर्यंत एकही केस हरलेली नाही आहे त्या भावाला मी गंडवत आलो आहे. तर सुमन, अगं तू तर काहीच नाही आहेस गं माझ्यासमोर. असो, जाऊ दे, आता मला निघायला हवं. आणि मग नागोबा ताबडतोब तिकडनं निघून जातो. आता नागोबा तिकडनं गेल्याबरोबर लगेचच आता सुमन काकू विचार करते की मला आता हे सगळं काही अर्जुन आणि सायलीपर्यंत पोहोचवायला हवं. लवकर लवकर मला हे सगळं त्यांना सांगायला हवं. मग आता सुमन काकू सायली आणि अर्जुनला सगळं काही सांगण्यासाठी फोन करायचं ठरवते. नागोबाला हे सगळं माहीतच नसतं. नागोबा त्याच्या तंद्रीत घरातनं बाहेर पडलेला असतो. प्रियाचा त्याला पुन्हा पुन्हा फोन येत असतो. नागोबा आता विचार करत असतो, ह्या मुलीला ना धीर म्हणून बिलकुलच निघत नाही. आता सांगितलं ना येतोय तरीही सारखे सारखे फोन करायची मला काही गरज आहे का. त्याबरोबर आता इकडे सुमन काकू ही अर्जुनच्या फोनवर फोन करते आणि अर्जुनला आता ती सांगते की अर्जुन हे घराबाहेर पडलेले आहेत आणि आता मला असं वाटतंय की हे कुठल्या तरी प्रिया नावाच्या बाईला भेटायला चाललेत. यांचं बाहेरच काहीतरी सुरू आहे. त्याबरोबर अर्जुन आता सुमन काकूंना म्हणतो, सुमन काकू तुम्ही काळजी करू नका, नागराज काकाचं काय चाललं आहे ते मी बघतो. त्याबरोबर आता इकडे नागोबा हा चाललेला असतो रस्त्याने. त्याला ही गोष्ट माहीतच नसते की अर्जुन याला हे सगळं काही सुमनने सांगितले. नागराज मनातल्या मनात हाच विचार करत असतो की चला, मी कशा उत्तम पद्धतीने आज सुमनला बावळट बनवलं. सुमन ना खरंच मूर्ख आहे. नाही, 2 शब्द काय प्रेमाने बोललो, 2 शब्द काय जरा गोड बोललो तर लगेच माझ्या खोट्या प्रेमात वाहून गेली. माझ्यावर खरंच किती आंधळा विश्वास ठेवते सुमन. असो, पण हाच माझा फायदा आहे. तर इकडे सुमन काकू अर्जुनला सांगते, अर्जुन अरे त्या प्रियाला ते सांगत होते की ते अगदी म्हणजे 15-20 मिनटात पोहोचत आहेत म्हणून. म्हणजे नक्कीच ती आमच्या घराच्या कुठेतरी जवळपासच आलेली असणार. मला ना दाट शंका आहे की तिच्याबरोबर यांचं काहीतरी सुरू आहे आणि हे खूप आधीपासून सुरू आहे. कारण हे ना खूप आधीपासून फोनवरती नेहमी बोलत असायचे. पण तेव्हा हे मला नेहमी म्हणायचे की माझ्या कामाचे फोन आहेत, माझ्या कामाचे फोन आहेत, म्हणून मी कधी फारसं लक्ष दिलं नाही. पण आज चक्क रात्रीचे हे तिला म्हणतायत की मी येतो आहे, 15-20 मिनटात येतो आहे. म्हणजे मला असं वाटतं की यांचं बाहेरच काहीतरी सुरू आहे. अर्जुन, जर तसं काही असेल तर काय करू रे मी. माझं तर संपूर्ण जग संपून जाईल, माझं आयुष्य थांबून जाईल रे जर यांचं बाहेर काही. त्याबरोबर आता अर्जुन सुमन काकूला सांगतो, सुमन काकू तुम्ही ना फार विचार करताय, तुम्ही शांत व्हा बरं. मी आहे ना, मी काही होऊ देणार नाही असं. आणि नागराज काकांचं तसं काही असलं तरी आपण त्यांना समजून सांगू आणि ते ऐकतील. हां, तुम्ही शांत व्हा आणि आता झोपून घ्या. त्यावर सुमन म्हणते, अर्जुन मला तर भाऊजींचं खूप टेन्शन आलं आहे. नाही म्हणजे जेव्हा भाऊजींना या सगळ्याबद्दल समजेल तेव्हा त्यांना किती वाईट वाटेल, तेव्हा त्यांना किती त्रास वाटेल. त्यावर अर्जुन म्हणतो, तुम्ही काळजी करू नका सुमन काकू, तुम्ही झोपून घ्या, फोन ठेवा. मग सुमन फोन कट करते. अर्जुन आता विचार करू लागतो की प्रिया कोण असेल, कोण ही प्रिया जिच्याबरोबर नागराज काकाची गडबड सुरू आहे. खरोखर
सुमन काकू जसं बोलतीये तसं काही असेल का? नागराज काकाचं प्रिया नावाच्या मुलीबरोबर काही अफेअर वगैरे असेल का? नाही नाही नाही, असं जरी असलं तरीसुद्धा ते खूपच वाईट आहे. नागराज काकाचं काय सुरू आहे हे शोधून काढायलाच हवं. कारण जोवर नागराज काकाचं काय सुरू आहे हे मला कळत नाही तोवर मला पुढची दिशा मिळणार नाही. आता ही प्रिया कोण असेल बरं? नागराज काका कुठल्या प्रियाबरोबर बोलतोय हे कसं कळणार? काहीतरी तर करायला हवंच. आता काय झालं आहे महत्त्वाचं म्हणजे अर्जुन हा प्रिया सापडल्यापासून प्रियाला तन्वी म्हणतो. त्यामुळे अर्जुनच्या लक्षात ही गोष्ट येतच नाही आहे की प्रिया हीच तन्वी आहे आणि तन्वी हीच प्रिया आहे. तर आता खाली इकडे अश्विनने प्रियासाठी एक खूप मोठं सरप्राईज आणलेलं असतं आणि ते म्हणजे अश्विनने आणलेले असतात मॉलविपचे 2 तिकीट. 3 नाईट्स अँड 2 डेज असं त्याने छान बुकिंगच केलेलं असतं आणि तो म्हणत असतो तन्वी तुझ्यासाठी सरप्राईज. त्याबरोबर प्रिया रागवते आणि म्हणते मला कुठेही यायचं नाही आहे आणि मला उद्या तर बिलकुलच जमणार नाही अश्विन. आता सायली प्रियाचं हे असं अश्विनबरोबरचं वागणं बघते आणि प्रिया ही अशी का वागली असेल असा विचार सायलीच्या मनात येतो. सायली विचार करते तसंही ही ना आत्ता कॉलेज करत आहे ना जॉब करत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे घरातल्यांचा हिने जो विचार केला की घरातल्यांना वगैरे माझी गरज आहे तर घरात तर ही असूनही नसल्यासारखीच असते. मग नेमकं हिच्या डोक्यात सुरू तरी काय? अश्विन भाऊजींबरोबर ही एवढं भांडली आणि तेही मॉलविपसारख्या एवढ्या थंड हवेच्या छान ठिकाणी जायचं नाही याच्यासाठी मला काहीतरी गडबड वाटते. नक्कीच प्रियाचं काहीतरी सुरू आहे. आता प्रियाचं काय सुरू आहे हे शोधून काढण्याची वेळ आलीच आहे असा विचार सायली करत असते. मग सायली ठरवते की अर्जुनजवळ या विषयावर बोलायला हवं. सायली अर्जुनकडे येते आणि अर्जुनला आता ती म्हणत असते प्रियाचं ना हल्ली अति होतं आहे. म्हणजे अश्विन भाऊजींनी एवढी छान मॉलविपची तिकीटं आणली होती आणि प्रियाने मात्र नाटकं केली. त्यावर अर्जुन म्हणतो तू काय म्हणालीस? त्यावर सायली म्हणते अति होतं आहे. त्यावर अर्जुन म्हणतो अति होतं आहे? नाही त्याआधी. त्यावर सायली म्हणते त्याआधी मी काय म्हणाले? मी हेच म्हणत होते की प्रियाचं खूप जास्त अति होतं आहे. तू आता अश्विन भाऊजींनी खाली तिच्यासाठी आणि त्यांच्यासाठी छान मॉलविपची तिकीटं आणली होती. एवढं छान थंड हवेचं ठिकाण आहे पण प्रियाने तिकडे जायला नकार दिला. म्हणजे नेमकंच प्रियाचं इथे काहीतरी सुरू आहे. मी असंच म्हणत होते. त्यावर अर्जुन म्हणतो तेच ऐकायचं होतं मला. त्यावर सायली म्हणते अहो काय सुरू आहे तुमचं? इथे मी तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगते आणि तुम्ही आहात की टाईमपास करताय. मी तुम्हाला प्रियाबद्दल बोलते आहे ना आणि तुमचं काय सुरू आहे तेच मला बोलायचं होतं. काय झालं आहे काय असं? त्याबरोबर अर्जुन हा सायलीला म्हणतो खूप काही झालं आहे. त्यावर सायली म्हणते अहो काय चाललं आहे तुमचं? तुम्ही ना असे एकट्यात बडबडू नका बरं. नाही म्हणजे तुम्ही बडबडा, तुम्हाला बडबडायची हौस असेल तर, पण प्लीज मला कळेल असं बडबडा. कारण काय आहे ना मला कळायला हवं की तुमच्या मनात काय सुरू आहे. त्यावर अर्जुन म्हणत असतो सगळं सांगतो तुला. त्यावर सायली म्हणते सांगा मग. त्यावर अर्जुन म्हणतो मला सांग. म्हणजे तन्वीचं जुनं नाव प्रिया होतं बरोबर? त्यावर सायली म्हणते हो अर्थात. आता मधुभाऊंच्या केसपासून तुम्हाला ही गोष्ट माहिती आहेच की. त्यावर अर्जुन म्हणतो हो माहिती होती पण मी विसरलो होतो. पण असो तू मला ती गोष्ट आठवणीत आणून दिलीस आणि खरंच बायको थँक्यू सो मच. तुझ्यामुळे खूप मोठ्या गोष्टीची कडी आपल्याला सापडली. त्यावर सायली म्हणते कसली कडी? काय झालं आहे? त्यावर मग अर्जुन सांगायला लागतो तुझा जो डाऊट होता तो पक्का निघतोय. त्यावर सायली म्हणते कुठला डाऊट? काय झालं? त्यावर अर्जुन म्हणत असतो तुला वाटत होतं ना की नक्की काहीतरी गडबड आहे महिपतच्या बाबतीत म्हणून. तसंच आता मलाही वाटतंय. मगला आत्ता तू खाली किचनमध्ये होतीस तेव्हा सुमन काकूंचा फोन आला होता आणि सुमन काकू असं म्हणत होत्या की सध्या नागराज काका हे कुठल्या तरी प्रिया नावाच्या मुलीबरोबर बोलत होते आणि त्यांचं त्या प्रियाबरोबर काहीतरी सुरू आहे असं सुद्धा सुमन काकूंना वाटते. पण सुमन काकूंच्या लक्षात ही गोष्ट येत नाही आहे की ही कदाचित तीच प्रिया आहे. त्यावर सायली म्हणते हो ना कदाचित ते तसं असू शकतं. नाही कारण काय झालं आहे ना आत्ता अश्विन भाऊजींनी खाली प्रियासाठी आणि त्यांच्यासाठी मॉलदीवची बुकिंग करून आणली होती. पण प्रिया म्हणाली की मला उद्या तुमच्याबरोबर यायला कुठेही जमणार नाही आहे. अश्विन भाऊजींनी एवढ्या कौतुकाने ते ट्रिप प्लॅन केलं होतं आणि प्रियाने ते ट्रिप धुडकून लावलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परदेशात फिरण्याची संधी तिने ही अशी चुटकीसरशी नकारली. हे मला काही पटत नाही आहे कारण प्रिया खूपच जास्त म्हणजे
पैसे उधळणारी मुलगी आहे. तिला फिरायला खूप आवडतं, पण तरीही तिने ही संधी नाकारली म्हणजे जरूरच तिचं काहीतरी महत्त्वाचं काम इथे आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही, महत्त्वाचं आहे तिच्यासाठी का आपल्यासाठी ते आता आपल्याला बघायलाच लागेल. सायली, आपल्याला प्रियाचा पाठलाग करावा लागेल आणि त्याचबरोबर आपल्याला नागराज काकांवर सुद्धा लक्ष ठेवावं लागेल. नागराज काकांचं सुमन काकू म्हणतायत तसं जर काही सुरू असलं तर आपल्याला वेळेवर सगळं काही कळावं लागेल आणि वेळेवर सगळं काही आपल्याला सिनियरपर्यंत पोहोचवावं सुद्धा लागेल. नाही, कारण नागराज काकांचं विचित्र वागणं खूप जास्त वाढत चाललं आहे आणि आपण त्याला खत पाणी घालायला नको. कळतंय ना तुला मला काय म्हणायचं आहे? सायली म्हणते, हो कळतंय, पण त्याआधी मी एक काम करते. मी आता सुमन काकूंना जरा फोन करते आणि त्यांच्याशी बोलून घेते. नाही, सध्या त्यांची मनस्थिती फार बरी आहे असं मला वाटत नाही हो. उगाचच्या उगाच त्यांना असं वाटायला नको की आपण आपलं काम त्यांच्याकडनं काढून घेतलं आणि त्यांना आधार काही दिलाच नाही. म्हणून मी पहिले जरा त्यांच्याशी बोलून घेते, मग आपण जेवायला खाली जाऊया. त्यावर अर्जुन म्हणतो, ठीक आहे बायको, तू सुमन काकूबरोबर बोलून घे. सायली म्हणते, हो, मी सुमन काकूंबरोबर बोलेपर्यंत तुम्ही जा आणि फ्रेश होऊन घ्या. अहो, नंतर ना तुम्हाला आवराआवर करायला खूपच वेळ लागतो. जा बरं पटपट तुम्ही आवरून घ्या. जेवून आल्यानंतर गुपचूप सरळ झोपायचं आहे, कळलं ना? जा. आता सगळ्यात अगोदर तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या त्या सगळ्या जो फायलींचा पसारा काढून ठेवला आहे ना तो पहिला आवरून घ्या. अहो काय हे, कामं करताना कोणी इतका पसारा करून ठेवतं का? किती पसारा करता तुम्ही? जा बरं, जा आवरा. त्याबरोबर अर्जुन आता लगेचच होकार देतो आणि पहिला तो पसारा आवरायला घेतो. त्याबरोबर आता सायलीने सुमन काकूला कॉल केलेला असतो आणि मग आता सायली ही सुमनला म्हणत असते, सुमन काकू झोपला होतात का? त्यावर सुमन नकार देते. झोपच उडाली आहे गं डोळ्यावरची असं सांगते. त्यावर सायली सुमन काकूला म्हणते, सुमन काकू हे बघा, तुम्ही असं करून चालणार नाही. तुम्हाला धीराने खंबीरपणे राहायचं आहे, कळलं ना? मी काय सांगितलं आहे ते लक्षात आहे ना तुमच्या? त्यावर सुमन म्हणते, अगं हो गं सायली, तू सांगितलेलं सगळं लक्षात आहे माझ्या. म्हणूनच तर आज मी यांनी मला बेशुद्ध होण्यासाठी जेव्हा दूध दिलं तेव्हा ते दूध न पिता जागी राहिले आणि यांच्यावरती लक्ष ठेवलं. न जाणो कितीतरी वेळा यांनी मला असंच बेशुद्ध केलं असेल आणि माझ्या डोळ्यात धूळ फेकून हे त्या प्रियाला भेटायला गेले असतील. आता सायली सुमनला ही गोष्ट बोलत नाही की प्रिया म्हणजे तन्वी आहे, कारण अजून तिलासुद्धा या गोष्टीची खात्री नाही आहे. त्यामुळे ती गप्प राहणंच पसंत करते. ती सुमन काकूला फक्त एवढंच सांगते, सुमन काकू अहो तुम्ही कशाला नसत्या गोष्टींची काळजी करताय? मी आहे, अर्जुन सर आहे, आम्ही आहोत ना तुमच्याबरोबर. आम्ही चुकीचं काहीही घडू देणार नाही. मग तर झालं ना? त्यावर सुमन म्हणते, हो गं सायली, तुम्ही आहात म्हणूनच तर मला टेन्शन नाही आहे. पण खरंच हे जर काही चुकीचं वागत असतील तर मी काय करू असा ती विचार करत असते. त्यावर सायली तिला, तुम्ही रिलॅक्स राहा, आम्ही आहोत तुमच्याबरोबर असं सांगते. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की अस्मिता ही विचार करत असते की घरातले सगळे माझी एवढी काळजी घेत आहेत, मला एवढं चांगलं सांभाळत आहेत, मला हवं नको काय सगळं बघत आहेत, पण शेवटी सचिनने माझ्याबरोबर ह्यावेळी असायला हवं, पण सचिन मात्र इथे माझ्याबरोबर नाहीच आहे. असो, आता सचिन नाही आहे म्हणून प्रत्येक वेळी मी काय नाराज तर होऊन बसायला नको, कारण माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं सध्या आहे ते म्हणजे माझं बाळ. मी प्रत्येक वेळी जर अशी उदाशासारखी बसले तर सायली म्हणते त्याप्रमाणे माझं बाळसुद्धा असंच हसरं खेळतं जन्माला येणार नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी मी आता सचिनचा विचार करायला नको असा विचार इकडे अस्मिता करत असते. मला आनंदी राहायला हवं. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की नागोबा हा आता रस्त्याने चाललेला असतो आणि मनातल्या मनात तो खूपच जास्त खुश असतो. तो विचार करत असतो की मी सुमनला किती मस्त उल्लू बनवलं. नाही म्हणजे सुमन खरोखर किती बावळट आहे, माझ्यावरती किती डोळे झाकपणे तिचा विश्वास आहे. त्या दिवशी मी तिला एवढं मारलं पण तरीही तिने आजही माझ्यावरती आंधळ्यापणी विश्वास ठेवला. बायको बावळट असण्याचा हा एक सगळ्यात उत्तम फायदा आहे असं आता तो म्हणत असतो. पण त्या मूर्ख माणसाला ही गोष्ट माहीतच नसते की त्याच्या बावळट वाटणाऱ्या बायकोने त्याच्यासाठी खूप मोठा ट्रॅप रचून ठेवलेला आहे. त्याला ह्या गोष्टीची किंचितही जाणीव नसते की अर्जुन त्याचा पाठलाग करतोय. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. त्याचबरोबर मालिकांचे पुढचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा.
टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.